नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स या प्रकरणातील सराव संच 3.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.1 मधील पहिले 5 प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला. पुढील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. स्पष्टीकरण द्या. स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स. जस्टिफाय. यातील पहिलं उदाहरण आहे y अधिक 1/y. इथे आपण 1/y जे दुसरं पद दिलेलं आहे त्यामध्ये छेदामध्ये y आहे, त्याचा घातांक 1 आहे. मग या y चा 1 घात जो आहे त्याला मी अंशामध्ये आणतोय, म्हणजेच y चा वजा 1 घात होईल आणि पहिलं पद y आहे तसंच ठेवलेलं आहे. म्हणजेच दिलेली बैजिक राशी अशी मी मांडलेली आहे की y अधिक y चा वजा 1 घात. इथे घातांकाचा नियम वापरलेला आहे की जो आपण इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेला आहे की छेदस्थानी असलेलं हे जे चल आहे त्याला मी अंशामध्ये आणलेलं आहे. ते आणताना आपण घातांकाचं चिन्ह बदलतो. मग त्यानुसार अधिक 1 होतं इथे चिन्ह घातांकाचं, ते वजा 1 झालेलं आहे. म्हणजेच y अधिक 1/y ही दिलेली बैजिक राशी मी अशी मांडलेली आहे y अधिक y चा वजा 1 घात. मग या ठिकाणी 2 पदे आहेत आणि दोन्ही पदांमध्ये आपण घातांक पाहूया. आता इथे पहिल्या पदामध्ये y चा घातांक 1 आहे आणि इथे दुसऱ्या पदामध्ये y चा घातांक वजा 1 आहे. आणि आपण हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे की बहुपदी असण्यासाठी त्या राशीतील प्रत्येक चलाचा घातांक हा पूर्ण संख्या असला पाहिजे. मग इथे 1 आणि वजा 1 असे घातांक आहेत, परंतु वजा 1 ही पूर्ण संख्या नाही, म्हणजेच दिलेली राशी बहुपदी नाही. म्हणून आपण इथे उत्तर असं लिहिलेलं आहे की इथे घातांक y चा वजा 1 आलेला आहे आणि घातांक इथे वजा 1 आल्यामुळे ती पूर्ण संख्या नाही, म्हणून ही राशी बहुपदी नाही. Now, in the first example, y plus 1/y, we have to decide whether the given algebraic expression is polynomial or not. So, we can write the given polynomial as y plus 1/y means we can take this y in the numerator, then the sign of power will be changed. Here sign of power is plus, it becomes minus if I take this y in the numerator. Now I take this y in the numerator, it will be the power of this y will be -1. So the given expression will be y plus y raised to -1. And here the index means powers of each variable are 1 and here is -1. But -1, this power is not a whole number. And we know the definition of polynomial. In the given algebraic expression, if the powers of each variable are whole numbers, then that expression is called a polynomial. So here -1 power is not a whole number, so given expression is not a polynomial. So we can write here y plus y raised to -1, here -1 power which is not whole number, so given expression is not a polynomial. दुसरं उदाहरण पाहूया. 2 वजा 5 गुणिले रूट x. मग इथे हे जे रूट मध्ये x आहे याला मी घातांकात रूपांतरित करतोय, म्हणजेच असं लिहिता येईल 2 ला 2 तसेच, वजा 5 पण तसेच लिहिले. इथे गुणिलेचं चिन्ह आहे, मग इथे टिंब दिलंय म्हणजे ते गुणिलेचंच चिन्ह आहे असं समजायचंय. मग x चा वर्गमूळ आहे, म्हणजेच घातांकात याचं रूपांतर होईल x चा 1/2 घात. मग इथे x या चलाचा घातांक 1/2 आलेला आहे, म्हणजेच हा अपूर्णांक आहे, म्हणजेच ही संख्या पूर्णांक नाही. म्हणजे इथे घातांक 1/2 आहे आणि हा घातांक 1/2 पूर्ण संख्या नाही, म्हणून ही दिलेली राशी सुद्धा बहुपदी नाही.
In the second example, the given expression is 2 minus 5 root x. Now here we can convert this root x in the index form. So 2 as it is, minus 5 is as it is, into root x means x raised to 1 upon 2. And here 1 upon 2 power, which is not a whole number. So power is 1 upon 2 and power is not a whole number. So given expression is not a polynomial. To have a polynomial, we know that every power of each variable must be a whole number. But here 1 upon 2 is not a whole number, so given expression is not a polynomial. आता प्रश्न पहिल्यातीलच तिसरं उदाहरण पाहूया. x वर्ग अधिक 7x अधिक 9. इथे 3 पदे दिलेली आहेत या बैजिक राशीमध्ये. इथे प्रत्येक ठिकाणी चलाचा घातांक आपण पाहूया. पहिल्या पदात x चा घातांक 2 आहे. दुसऱ्या पदामध्ये x चा घातांक दिलेला नाही, म्हणजेच इथे 1 आहे. आणि तिसरं पद स्थिर आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो, हे आपण यापूर्वीच अभ्यासलेला आहे. म्हणजे इथे प्रत्येक पदामध्ये चलाचा घातांक आहे 2, 1, 0 याप्रमाणे अनुक्रमे आहे. म्हणजेच 2, 1, 0 हे जे घातांक आहेत हे पूर्ण संख्या आहेत, म्हणजेच दिलेली राशी बहुपदी आहे. In the third example from question 1, given expression is x square plus 7x plus 9, and here the powers of every variable in each terms are 2, 1 and 0. Here 9 is a constant, so constant have a power 0. So the indices means the powers are 2, 1, 0 respectively. So these powers are whole numbers here. So all the powers of variables are 2, 1, 0, which are whole numbers. So given expression is a polynomial. चौथं उदाहरण पाहूया. 2m चा वजा 2 घात अधिक 7m वजा 5. या बैजिक राशीमध्ये प्रत्येक ठिकाणी m या चलाचा आपण घातांक पाहूया. पहिलाच घातांक इथे ऋण आलेला आहे वजा 2, आणि वजा 2 हा घातांक ही पूर्ण संख्या नाही, म्हणून दिलेली राशी बहुपदी नाही. कारण बहुपदी असण्यासाठी चलाचा प्रत्येक ठिकाणी घातांक हा पूर्ण संख्या असला पाहिजे, पण इथे पहिलाच घातांक पूर्ण संख्या आलेला नाही, म्हणून दिलेली राशी बहुपदी नाही. In this fourth example, the given expression is 2m raised to minus 2 plus 7m minus 5. In this example, let us check the power of each variable in each term. So in the first term, the power of m is minus 2. So power is minus 2 here, but minus 2 is not a whole number. So given expression is not a polynomial, because each variable must have a power whole number. But here first power is not a whole number, this is minus 2, and minus 2 is not a whole number, so given expression is not a polynomial. प्रश्न पहिल्यामधलं शेवटचं उदाहरण 5वं पाहूया. दिलेली बैजिक राशी आहे 10. आपल्याला ठरवायचं की ही बहुपदी आहे किंवा नाही. मग आता दिलेली संख्या 10 ही स्थिर संख्या आहे, म्हणजेच ही स्थिर बहुपदी आहे, आणि स्थिर संख्येचा घातांक 0 असतो, म्हणजेच इथे घातांक 10चा 0 आहे, म्हणजेच 0 ही पूर्ण संख्या आहे, म्हणून दिलेली राशी बहुपदी आहे. कारण आपण दिलेली जी स्थिर संख्या आहे 10 ती आपण अशी मांडू शकतो 10 गुणिले x चा 0 घात. म्हणजे इथे गणितात कुठलाही बदल होत नाही, कारण x चा 0 घात म्हणजे उत्तर 1 असतं. हे आपण घातांकाच्या नियमात पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहे. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असतो, त्याचं उत्तर 1 असतं. म्हणजे 10 गुणिले 1 केलं तर उत्तर 10च राहणार आहे. म्हणजे दिलेल्या गणितात कोणताही बदल झालेला नाही, म्हणजेच ही दिलेली संख्याच आपण चल घेऊन अशी मांडू शकतो. 10 गुणिले x चा 0 घात म्हणजेच 10 ही स्थिर संख्या आहे, म्हणजेच ही स्थिर बहुपदी आहे. आणि इथे x या चलाचा घातांक 0 आहे, आणि 0 ही पूर्ण संख्या आहेच, म्हणून दिलेली राशी बहुपदी आहे. In the last example, the given expression is 10,
and here 10 is a constant, and means it is a constant polynomial. We can write this expression as 10 into x raised to 0. X raised to 0 means 1, and 10 into 1 means 10 as it is. So there is no change in the given expression. So 10 into x raised to 0, and here the power of x is 0. So 0 is a whole number, hence the given expression is a polynomial, because 10 is a constant polynomial here, and constant polynomial have a power 0, and 0 is a whole number, hence given expression is a polynomial. आता सराव संच 3.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.1 मधील प्रश्न दुसरा अभ्यासूया. पुढील प्रत्येक बहुपदीतील m घनचा सहगुणक लिहा. राइट द कोएफिशिएंट ऑफ m क्यूब इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. पहिलं उदाहरण दिलेलं आहे m घन. आपल्याला प्रत्येक बहुपदीतील m घनचा सहगुणक लिहायचा आहे. मग m घनचा सहगुणक इथे अगोदर दिलेला नाहीये, म्हणजेच तो इथे 1 आहे. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की m घनचा सहगुणक 1 आहे. In this example, we have to write the coefficient of m cube. So m cube have a coefficient not given, means it is 1. So we can write coefficient is equal to 1. दुसरं उदाहरण पाहूया. -3/2 प्लस m -√3 into m cube. या उदाहरणात देखील आपल्याला m घनचा सहगुणक लिहायचा आहे. मग इथे m घनचा सहगुणक आहे -√3. सहगुणक लिहिताना चिन्हासहित लिहायचा असतो. इथे आपण अधिक चिन्ह होतं त्यामुळे लिहिलेलं नव्हतं, पण ऋण चिन्ह असतं, मायनस चिन्ह असतं, त्यावेळेला त्याचा उल्लेख करायचा आहे. म्हणजेच इथे m घनचा सहगुणक आपल्याला लिहायचा आहे -√3. In this example, we have to write the coefficient of m cube, and the given example is -3/2 plus m -√3 into m cube. So here the coefficient of m cube is -√3. Here -√3 is the coefficient. Whenever the coefficient have a negative sign, we have to write that sign also. आता शेवटच्या उदाहरणात देखील आपल्याला m घनचा सहगुणक लिहायचा आहे. दिलेली बहुपदी अशी आहे -2/3 गुणिले m घन वजा 5m वर्ग अधिक 7m वजा 1. याही बहुपदीमध्ये आपल्याला m घनचा सहगुणक लिहायचा आहे, म्हणून मी m घनला अंडरलाईन केलेली आहे. आणि m घनचा सहगुणक आहे इथे -2/3, म्हणून मी इथे लिहिले सहगुणक -2/3. In the last example, the given polynomial is -2/3 into m cube minus 5m square plus 7m minus 1. Now we have to write the coefficient of m cube here. So I have underlined the m cube. So we have to write the coefficient of m cube is -2/3 here. So coefficient is equal to -2/3. आता सराव संच 3.1 मधील प्रश्न तिसरा अभ्यासूया. खालील माहितीवरून x हे चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहायची आहे. राइट द पॉलिनॉमियल इन x युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. पहिला प्रश्न आहे कोटी 7 असलेली एक पदी लिहायची आहे. मोनोमियल विथ डिग्री 7. मग आता इथे कोटी 7 असलेली एक पदी लिहायची आहे, म्हणजे एकच पद असलं पाहिजे आणि x हे चल वापरायला सांगितलेलं आहे. आणि जे चल आपण x वापरणार आहोत त्याच्यात सर्वात मोठा घातांक हा 7 असला पाहिजे. म्हणजेच 7 कोटी. कोटी म्हणजे काय आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे की चलाचा सर्वात मोठा घातांक असतो दिलेल्या राशीमध्ये, त्याला कोटी म्हणतात. मग इथे आपल्याला अशी बहुपदी लिहायची आहे की त्यामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक 7 असला पाहिजे आणि त्यामध्ये एकच पद असलं पाहिजे. मग यासाठी इथे आपल्याला एकच बहुपदी लिहायची आहे, परंतु मी इथे अनेक उदाहरणं तुम्हाला लिहून दाखवतोय. मी इथे 4 उदाहरणं लिहिलेली आहेत. या 4ही उदाहरणामध्ये x हे चल वापरलेलं आहे आणि कोटी 7 आहे आणि प्रत्येक उदाहरणामध्ये एक पदीच आहे, म्हणजे एकच पद आहे. पहिलं उदाहरण पाहूया.
एक्सचा 7वा घात. इथे एकच पद आहे आणि चलाचा घातांक सर्वात मोठा 7 आहे, म्हणजेच याची कोटी 7 आहे. म्हणजे कोटी 7 असलेली ही एक पदी आहे. दुसरं उदाहरण आहे 2x चा 7वा घात. इथे देखील कोटी 7 आहे आणि एकच पद आहे, कारण इथे 2 गुणिले x असा आहे. ज्या वेळेला दिलेल्या पदामध्ये केवळ गुणाकार ही एकमेव क्रिया असते तेव्हा ती एकपदीच असते. त्यामुळे ही देखील एकपदी आहे आणि 7 कोटी आहे. तिसरं उदाहरण पाहूया. -√3 गुणिले x चा 7वा घात. इथेही सर्वात मोठा घातांक 7 आहे, म्हणजे कोटी 7 आहे आणि गुणाकाराचं चिन्ह आहे -√3 गुणिले x चा 7वा घात. मध्ये केवळ गुणाकार ही क्रिया असते त्यावेळेला ते एकपदच आहे, म्हणजे हे एकपदच आहे आणि कोटी 7 आहे. त्यामुळे हे तिसरं उदाहरण मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि शेवटचं उदाहरण दाखवतोय 5/2 गुणिले x चा 7वा घात. इथे 5/2 गुणिले x चा 7वा घात मध्ये केवळ गुणाकार क्रिया आहे, म्हणजे ही सुद्धा एकपदीच आहे आणि x चा सर्वात मोठा घातांक 7 आहे, म्हणजे याची कोटी 7 आहे. म्हणजे ही चारही उदाहरणे कोटी 7 असलेल्या एकपदींची आहेत. आपल्याला एकच बहुपदीचं उदाहरण लिहायला सांगितलेलं होतं, परंतु मी ते 4 उदाहरणे तुम्हाला लिहून दाखवली आहेत. याप्रमाणे तुम्ही आणखीन काही उदाहरणे लिहू शकता. Now, in the first example, we have to write monomial with degree 7 and we have to use the variable x. So, first example is x raised to 7. Here, variable used is x and the highest index of this variable is 7. So, and also this is a monomial because only one term is there. So, this is a monomial with degree 7. So we have to write only one example here, one polynomial, but I am going to write here 4 examples. So second example is 2 into x raised to 7. In this example, the highest index of the variable x is 7, means the degree is 7 here. Also we have used the variable is x, and 2 into x raised to 7 means here multiplication sign is there between 2 and x. So only multiplication sign is there, means multiplication operation is there, then this is a monomial. Whenever the only multiplication operation is there, then it is a monomial. So this is a monomial with degree 7. So this is a second example. Now let us learn third example. -√3 into x raised to 7. Here is also multiplication sign. So this is a monomial because only one term is there. -√3 into x raised to 7. So here is also highest index of the variable x is 7. So degree is 7. So this is a monomial with degree 7. So this is the third example. Similarly, let us learn one more example, and this is the last example of monomial with degree 7. So 5/2 into x raised to 7. Here is also multiplication sign between 5/2 into x. So this is a monomial with degree 7 because the highest index of the variable x is 7. So this term is also only one term. So this is a monomial and the highest index means degree is 7. So these are the 4 examples of monomial with degree 7. Similarly, you can write more examples having degree 7 and only one term is there using variable x. So we have to write here only one polynomial, but I write here 4 examples. So similarly, you can write one more or few more examples. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला कोटी 35 असलेली द्विपदी लिहायची आहे. बायनॉमियल विथ डिग्री 35. द्विपदी म्हणजे 2 पदे लिहायची आहेत, परंतु चलाचा सर्वात मोठा घातांक 35 त्यामध्ये असला पाहिजे. म्हणजेच कोटी 35 असली पाहिजे आणि 2 पदे असली पाहिजेत. आता इथे देखील आपल्याला x हे चल वापरायचं आहे आणि 35 कोटी असलेली द्विपदी लिहायची आहे. म्हणून मी पहिलं उदाहरण लिहितोय x चा 35वा घात अधिक 6. इथे 2 पदे आहेत. पहिलं पद x चा 35वा घात आहे आणि अधिक 6 म्हणजे 2 पदे आहेत, म्हणजे ही द्विपदी आहे. आणि
एक्स या चलाचा सर्वात मोठा घातांक 35 आहे, कारण पहिल्या पदामध्ये घातांक एक्स हा 35 आहे आणि दुसरं पद तर स्थिर आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो. म्हणजेच 35 आणि 0 असे घातांक आहेत. म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठा घातांक 35 आहे, म्हणजे ही कोटी आहे, कारण सर्वात मोठ्या घातांकाला कोटी म्हणतात. म्हणजे इथे 35 कोटी असलेली ही द्विपदीचं हे पहिलं उदाहरण मिळालं आहे. आपल्याला इथे देखील एकच उदाहरण लिहायचं होतं, परंतु मी 4 उदाहरणं इथे तुम्हाला लिहून दाखवणार आहे. हे 35 कोटी असलेलं द्विपदीचं पहिलं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण पाहूया. 2x चा 35वा घात वजा 15. इथे 2 गुणिले एक्सचा 35वा घात आहे, म्हणजे हे एक पद आहे, आणि वजा 15 हे दुसरं पद आहे, म्हणजे ही द्विपदी आहे. आणि इथे एक्सची कोटी, एक्सचा सर्वात मोठा घातांक 35 आहे, म्हणजेच कोटी 35 आहे. म्हणजे 35 कोटी आणि द्विपदी असलेलं हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण पाहूया. √2 गुणिले एक्सचा 35वा घात अधिक 1/5. इथे देखील ही 2 पदे आहेत. हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे. आणि इथे देखील सर्वात मोठा घातांक 35 आहे, कारण 1/5 ही स्थिर संख्या आहे, याचा घातांक 0 असणार आहे. म्हणजे घातांक झाले 35 आणि 0. यामध्ये सर्वात मोठा घातांक 35 आहे, म्हणजे याची कोटी 35 आहे, आणि 2च पदे आहेत, म्हणजे ही द्विपदी आहे. हे तिसरं उदाहरण झालं. शेवटचं चौथं उदाहरण पाहूया. वजा 7 गुणिले एक्सचा 35वा घात अधिक 9. इथे देखील गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे हे एकच पद आहे. वजा 7 गुणिले एक्सचा 35वा घात हे पहिलं पद झालं, आणि अधिक 9 म्हणजे हे दुसरं पद झालं. म्हणजे इथे 2 पदे आहेत, म्हणजे ही द्विपदी आहे, आणि कोटी 35 आहे. चलाचा सर्वात मोठा घातांक 35 आहे. म्हणजेच 35 कोटी असलेल्या द्विपदीची ही 4 उदाहरणे इथे लिहिलेली आहेत. याप्रमाणे 2 पदे असलेली आणि सर्वात मोठा घातांक 35 असलेली अशी अजून काही उदाहरणे तुम्हाला निश्चितपणे लिहिता येतील. Now, in this second sub-question, we have to write the binomial with degree 35 using the variable x. So here, binomial means there are only 2 terms. So, 2 terms means I can write the first example as x raised to 35 plus x. Here, first term is x raised to 35 plus 6 is the second example. So, first term is x raised to 35 and second term is 6. So, there are only 2 terms means this is a binomial. And here the index means powers are 35 and 6 is a constant, so constant have a power 0, so the powers are 35 and 0, and the highest power is 35 means degree is 35. So this is the first example of binomial with degree 35. Now let us learn the second example. 2 into x raised to 35 minus 15. So there are also 2 terms. First term is 2 into x raised to 35. This is first term, and second term is minus 15. So there are 2 terms means this is a binomial, and the highest index is 35 means degree is 35. Highest index of the variable is called as degree. So here is also degree 35 with 2 terms means this is a binomial. Now third example, √2 into x raised to 35 plus 1 upon 5. In this example, there are 2 terms. First term is √2 into x raised to 35 and second term is 1 upon 5. So there are 2 terms, so this is a binomial. And the highest index of the variable x is 35. Here the powers are 35 and the power of 1 upon 5 is 0 because this is a constant and constant have a index 0. So powers are 35 and 0. So the highest index 35 means degree is 35. And there are 2 terms, so this is a binomial. So this is the third example of binomial with degree 3. And this is the last example. So minus 7 into x raised to 35 plus 9. Here are also 2 terms. First term is minus 7 into x raised to 35 and second term is plus 9. So there are 2 terms, so this is a binomial, and the highest index is 35 means degree is 35. So these are the 4 examples of binomial with degree 35. So in this way you can write few examples of binomial with degree 35 by using the variable x. आता प्रश्न तिसऱ्यातीलच तिसरा उपप्रश्न पाहूया. कोटी 8 असलेली त्रिपदी लिहायची आहे. ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. मग आता इथे त्रिपदी म्हणजे 3 पदे लिहायची आहेत आणि कोटी 8 पाहिजे, म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांक 8 असलेलं
एक तरी पद पाहिजे आणि उरलेली जी पदे आहेत ती 8 पेक्षा कमी घातांक असलेली पाहिजेत. मग इथे पहिलं उदाहरण मी लिहितोय, एक्सचा 8वा घात अधिक 4x घन अधिक 5. इथे 3 पदे आहेत. पहिलं पद एक्सचा 8वा घात, दुसरं पद आहे 4x घन आणि तिसरं पद आहे 5, म्हणजे ही त्रिपदी आहे. आणि यामध्ये चलाचा घातांक प्रत्येक ठिकाणी पाहूया, 8, 3, 0 आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो, म्हणजे या ठिकाणी सर्वात मोठा घातांक 8 आहे, म्हणजे याची कोटी 8 आहे. आणि आपल्याला एक्स चल वापरूनच बहुपदी लिहायची, त्यामुळे मी इथे एक्स चल वापरूनच 3 उदाहरणे तुम्हाला लिहून दाखवणार आहे. वास्तविक आपल्याला एकच उदाहरण लिहायला सांगितलंय, परंतु जास्तीचा सराव व्हावा म्हणून मी इथे 3 उदाहरणं तुम्हाला लिहून दाखवली आहेत. याप्रमाणे तुम्हाला आणखीन काही उदाहरणं लिहिता येतील. मग पहिल्या उदाहरणामध्ये इथे पाहिलं की ही त्रिपदी आहे, 3 पदे आहेत आणि कोटी 8 आहे, कारण सर्वात मोठा घातांक 8 आहे. फक्त इथे 3 पदे लिहिताना एक पद 8 घातांक असलेलं असलंच पाहिजे, कारण कोटी 8 पाहिजे. आणि उरलेली जी पदे 2 आपण लिहिणार आहोत त्यामध्ये घातांक मात्र 8 पेक्षा कमी असले पाहिजेत. आता दुसरं उदाहरण पाहूया. त्रिपदी लिहायची आणि कोटी 8 असली पाहिजे. 3x चा 8वा घात वजा x चा 5वा घात अधिक 1/8. मग इथे 3 पदे आहेत. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि घातांक आहेत 8, 5, 0, म्हणजे सर्वात मोठा घातांक 8 आहे, म्हणजे याची कोटी 8 आहे. मग इथे देखील सर्वात मोठा घातांक 8 असलेलं एक पद मी घेतलेलं आहे आणि उरलेली जी पद आहेत त्यामध्ये घातांक 8 पेक्षा कमी घेतले, तिथे 5 आहे आणि इथे 0 आहे. म्हणजेच कोटी 8 असलेली ही सुद्धा त्रिपदीचं दुसरं उदाहरण आहे. आणि शेवटचं उदाहरण पाहूया. √5 गुणिले x चा 8वा घात अधिक x वर्ग वजा 10. इथे देखील 3 पदे आहेत. हे पहिलं पद आहे √5 गुणिले x चा 8वा घात, दुसरं पद आहे x वर्ग आणि तिसरं पद आहे वजा 10. म्हणजे इथे देखील 3 पदे आहेत, म्हणजे ही त्रिपदी आहे. आणि सर्वात मोठा x चा घातांक 8 आहे, म्हणजे कोटी 8 असलेली ही त्रिपदी आहे. आणि उरलेली जी 2 पदे घेतलेली आहेत x वर्ग वजा 10, इथे जे घातांक आहेत 2 आणि 0 ते 8 पेक्षा कमी आहेत, म्हणजे 8 हाच सर्वात मोठा घातांक आहे यामध्ये, म्हणजे 8 कोटी असलेली ही त्रिपदी आहे, कारण 3 पदे आहेत. मग याप्रमाणेच अजूनही काही उदाहरणे तुम्हाला लिहिता येतील. In this third sub question from question 3, we have to write the trinomial with degree 8. So trinomial means there are 3 terms and degree 8 means the highest power of the variable must be 8. So I can write the first example as x raised to 8 plus 4x cube plus 5. Here the first term is x raised to 8, second term is 4x cube and third term is 5. Means there are 3 terms, means this is a trinomial. And the powers are 8, 3, 0. Means here highest index is 8, means this is a trinomial with degree 8. Means here we have to write the trinomial with degree 8. Here one term must be having the index 8 and the remaining 2 terms must have power less than 8. Then only the degree will be 8. So there are 3 terms in the first example and the highest power is 8 and the remaining 2 terms have power less than 8. So this is a trinomial, means there are 3 terms and the highest index is 8. So trinomial with degree 8, this is the first example. Similarly, we can write the second example. 3x raised to 8 minus x raised to 5 plus 1 upon 8. So there are 3 terms. This is first term, this is second term minus x raised to 5 and third term is plus 1 upon 8. So there are 3 terms, means this is a trinomial. And the powers are 8, 5, 0, means highest index is 8. So it has a degree 8. So degree 8 and there are 3 terms. So this is a trinomial. So this is a second example. And the highest power term is 3x raised to 8 and the remaining 2 terms have a power less than 8. These are 5 and 0. So this is a trinomial with degree 8. Now last example, √5 into x raised to 8 plus x square minus 10. So there are 3 terms. First term is √5 into x raised to 8. Second term is x square and third term is minus 10. So there are 3 terms, means this is a trinomial. And the powers are 8, 2 and 0. The constant have a power 0. So
8 to 0, these are the powers, and here the highest index is 8, means highest power is 8, means this polynomial have a degree 8, and there are 3 terms, means this is a trinomial with degree 8, and at least one term must have a highest index 8 and the remaining 2 terms have a power less than 8. Then only the example will be trinomial with degree 8. So there are 3 terms with degree 8. So this is a third example. So similarly you can write the few more examples with degree 8 and there are 3 terms, means that must be a trinomial. So you can write a few examples. आता प्रश्न चौथा अभ्यासूया. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कोटी कशी लिहायची, डिग्री कशी लिहायची पॉलिनॉमियल्सची हे अभ्यासलेला आहे. आता याचा इथे आणखीन सराव होणार आहे. पहिलं उदाहरण आहे √5. मग √5 ही स्थिर संख्या आहे, म्हणजे ही स्थिर बहुपदी आहे आणि स्थिर संख्येचा घातांक नेहमी 0 असतो. म्हणजेच इथे √5 गुणिले x चा शून्यघात असं जर मी लिहिलं, x चे चल घेऊन ही बहुपदी, तर x चा शून्यघात म्हणजे घातांक 0 होईल आणि सर्वात मोठा घातांक 0 आहे, म्हणजेच कोटी 0 आहे. स्थिर संख्या असते तेव्हा त्याचा घातांक 0 असतो आणि सर्वात मोठ्या घातांकालाच आपण कोटी म्हणतो, म्हणजे इथे √5 ची कोटी 0 असणार आहे. दुसरं उदाहरण आहे x चा शून्यघात, म्हणजेच उत्तर 1 असतं, कारण आपण घातांकाचा नियम इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेला आहे की कोणत्याही संख्येचा शून्यघात असतो त्यावेळेला त्याचं उत्तर 1 असतं. म्हणजे ते x चा शून्यघात म्हणजेच 1 आहे आणि स्थिर संख्या आहे 1 आणि स्थिर संख्येचा घातांक 0 आहे, किंवा इथे सगळ्यात मोठा घातांक 0 असं समजून सुद्धा कोटी 0 आपल्याला लिहिता येईल. स्थिर संख्येचा घातांक 0 असतो आणि कोटी इथे त्यामुळे 0च येणार आहे. x वर्ग, इथे x या चलाचा घातांक 2 आहे, एकच पद आहे, म्हणजे इथे कोटी 2 आहे, कारण सर्वात मोठा घातांक असलेलं एकमेव पद आहे, त्यामुळे 2 हीच त्याची कोटी आहे. चौथं उदाहरण आहे √2 गुणिले m चा 10वा घात वजा 7. इथे 2 पद दिलेली आहेत आणि m या चलाचा मोठा घातांक 10 आहे, कारण इथे दुसरं पद वजा 7 आहे, स्थिर पद आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो, म्हणजे ते घातांक आहे 10 0 आणि यामध्ये सर्वात मोठा घातांक 10 आहे आणि सर्वात मोठ्या घातांकालाच कोटी म्हणतात, म्हणजे इथे कोटी 10 आहे. पाचव्या उदाहरण पाहूया. पाचव्या उदाहरणात 2p वजा √7. इथे p चल दिलेला आहे आणि 2 पदे आहेत. पहिलं पद 2p आणि दुसरं पद आहे वजा √7. मग इथे p या चलाचा घातांक दिलेला नाही, म्हणजेच 1 आहे आणि इथे घातांक आहेत 1 आणि इथे स्थिर पद आहे त्याचा घातांक 0, म्हणजे 1 0 असे घातांक आहेत. मग सर्वात मोठा घातांक 1 आहे, म्हणजेच कोटी 1 आहे, कारण सर्वात मोठ्या घातांकालाच कोटी म्हणतात. 6वं उदाहरण आहे 7y वजा y घन अधिक y चा 5वा घात. मग इथे 3 पदे दिलेली आहेत. मग यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक पदामध्ये y चा घातांक पाहूया. पहिल्या पदामध्ये 7y चा घातांक दिलेला नाही, म्हणजेच 1 आहे. दुसऱ्या पदामध्ये y चा घातांक 3 आहे आणि तिसऱ्या पदामध्ये y चा घातांक 5 आहे. म्हणजे इथे घातांक आलेले आहेत 1 3 5 आणि यामध्ये सर्वात मोठा घातांक 5 आहे आणि सर्वात मोठ्या घातांकालाच कोटी म्हणतात, म्हणून या बहुपदीची कोटी 5 आहे. 7वं उदाहरण पाहूया. xyz अधिक xy वजा z. पहिली जी सर्व उदाहरणे होती यामध्ये एकच चल वापरलेलं होतं किंवा स्थिर बहुपदी होती, चल नव्हतं. परंतु आता इथे एकापेक्षा अधिक चले वापरलेली आहेत आणि एक पेक्षा अधिक चले असलेल्या बहुपदीची कोटी कशी काढतात हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. एकापेक्षा जास्त चले जेव्हा बहुपदीमध्ये असतात तेव्हा प्रत्येक पदामध्ये चलाच्या घातांकांची बेरीज करायची आहे आणि सर्वाधिक बेरीज असते ती त्या बहुपदीची कोटी असते. म्हणजेच इथे आपल्याला प्रत्येक पदामध्ये चलाच्या घातांकाची प्रथम बेरीज करावी लागणार आहे. मग पहिलं पद आहे xyz, म्हणजे x गुणिले y गुणिले z आहे. मग इथे घातांक x चा 1 आहे, इथे y चा घातांक 1 आहे आणि z चा घातांक पण 1 आहे. म्हणजे इथली बेरीज झाली 1 अधिक 1 अधिक 1 3 झाली. इथली बेरीज झाली 1 आणि इथला घातांक 1 आहे, म्हणजे इथली बेरीज झाली 1 अधिक 1 2 आणि इथे z हे एकच चल आहे, म्हणजे इथला घातांक 1 आहे. म्हणजे घातांकांची बेरीज अशी होईल, पहिल्या पदामध्ये 3 आहे, दुसऱ्या पदामध्ये घातांकाची बेरीज 2 आहे आणि तिसऱ्यामध्ये 1 आहे.
म्हणजे 3, 2, 1 असे घातांकाची बेरीज आहे. मग सर्वाधिक घातांक इथे 3 आहे बेरीज, म्हणून कोटी याची 3 आहे. सर्वाधिक बेरीज असलेलं जो घातांक असणार आहे ती या बहुपदीची कोटी आहे. मग इथे सर्वाधिक बेरीज असलेलं हे पद आहे XYZ, आणि इथे घातांकाची बेरीज 3 होते, 1 अधिक 1 अधिक 1, म्हणून याची कोटी 3 आहे. असंच दुसरं उदाहरण आहे. m चा घन गुणिले n चा 7वा घात वजा 3m चा 5वा घात गुणिले n अधिक m गुणिले n. इथे देखील 3 पदे दिलेली आहेत आणि 1 पेक्षा जास्त चले आहेत, कारण m आणि n ही चले वापरली आहेत. मगाशीच्या गणितात XYZ अशी 3 चले होती, आता इथे 2 चले आहेत. मग एकापेक्षा जास्त चले असतात त्यावेळेला कोटी ठरवताना प्रत्येक पदामध्ये घातांकांची बेरीज करायची आहे प्रथम. मग इथे बेरीज झाली 3 आणि 7 10, इथली बेरीज झाली 5 आणि इथला घातांक 1 आहे, म्हणजे 5 आणि 1 6 बेरीज झाली, आणि तिसऱ्या पदामध्ये घातांकांची बेरीज झाली 1 अधिक 1 2, म्हणजे पहिल्या पदामध्ये बेरीज आहे 10, दुसऱ्या पदामध्ये बेरीज आहे 6 आणि तिसऱ्या पदामध्ये आहे बेरीज 2. मग 10, 6, 2 यामध्ये सर्वाधिक बेरीज इथे आहे 10, म्हणून याची कोटी 10 आहे. Now, question number 4 from practice set 3.1. We have to write the degree of the given polynomials. First example is root 5. Here root 5 is a constant, and we know that constant have a index 0, means the highest index is called as a degree. So here degree of this polynomial is 0. Constant have a degree 0. Second is x raised to 0. X raised to 0 means is equal to 1, and 1 is a constant, and constant have a index 0, means here is also degree is 0. Highest index of the variable is called as degree if the given polynomial is in one variable. Whenever the polynomial is in one variable, then the highest index of that variable is called as degree of the polynomial. Third example, x square. Here the highest index is 2, so degree is 2. Fourth example, root 2 into m raised to 10 minus 7. Here there are two terms and variable used is m. So in this example, the m have a power 10 and second term is minus 7, so this is a constant, and constant have a index 0. So the powers are 10, 0. So the highest index is 10, means degree is 10. Fifth example, 2p minus root 7. So there are two terms, and in the first term the variable is p and the index is 1. So second term is minus root 7. Minus root 7 is a constant, and constant have a index 0. So here the powers are 1, 0. So highest power is 1, means degree is 1. So highest index means highest power, and highest power is called as degree, so here degree is 1. Sixth example, 7y minus y cube plus y raised to 5. So there are three terms. Now let us check the powers of each term. So in the first term, power is 1, power of y is 1. In the second term, power of y is 3, and in the third term, power of y is 5. So the powers are 1, 3, 5. So out of these three powers, the highest power is 5. So the degree is 5. Because this polynomial is also in one variable, and the variable used is y, is the only one variable. So whenever the polynomial in one variable, the degree must be the highest index of the power is called as degree. So here the highest power is 5. So degree is 5. Now, seventh example, xyz plus xy minus z. Here, the given polynomial having more than one variables. So, whenever the more than one variable polynomial is given, then we have to decide the degree of the polynomial is, we have to take the sum of powers of each term in each. So each term is, let us check in each term the sum of powers. So in the first term, x into y into z, means here powers are 1, 1, 1. So
their sum will be 1 plus 1 plus 1 means 3. So here sum of powers of variable is 3. In the second term, the sum of power is 1 plus 1 means 2. And third term is minus z, so it has a power 1. So sum in each terms are 3, 2 and 1. So 3, 2, 1 are the sum of powers of each terms respectively. So here the highest sum is 3, means here degree is 3. Whenever the polynomial having more than one variables, then we have to take the sum of powers, and the highest sum is called as degree of the polynomial. So here highest sum of powers is 3, so degree is 3. Similarly, in the last example number 8, m cube into n raised to 7 minus 3 into m raised to 5 into n plus m into n. So there are 3 terms. So let us check the sum of powers in each term. So in the first term, the sum of powers is 10. In the second term, sum of power is 6. 5 plus 1 is 6. And in the third term, mn, the sum of power is 1 plus 1 is 2. So sum in each terms are 10, 6 and 2. So highest sum is 10. So the degree of this polynomial is 10. आता सराव संच 3.1 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.1 मधील प्रश्न 5वा सोडवूयात. प्रश्न असा दिलेला आहे, खालील बहुपदींचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, 2x वर्ग अधिक 3x अधिक 1. मग आता इथे 3 पदे दिलेली आहेत. आता इथे वर्गीकरण करताना आपल्याला रेषीय वर्ग किंवा घन बहुपदी असं करायचंय, म्हणजे कोटीनुसार आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. आणि हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. मग कोटी प्रथम आपण काढूया. इथे सर्वात मोठा घातांक शोधायचा. इथला घातांक 2 आहे, दुसऱ्या पदाचा घातांक दिलेला आहे म्हणजे 1 आहे, आणि तिसरं पद स्थिर आहे म्हणजे घातांक 0 असणार आहे. स्थिर पदाचा घातांक 0 असतो, म्हणजे इथे घातांक आहे 2, 1, 0. म्हणजे इथे सर्वात मोठा घातांक 2 आहे आणि सर्वात मोठ्या घातांकालाच कोटी म्हणतात. म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये कोटी 2 आलेली आहे. मग इथे कोटी मी लिहिलेली आहे लाल शाईने, म्हणजे कोटी 2 आहे. आणि ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्याला म्हणतात वर्ग बहुपदी. म्हणजे दिलेली बहुपदी वर्ग बहुपदी आहे, कारण कोटी 2 आहे. In the first example, 2x square plus 3x plus 1, here we have to find the degree first. Degree means the highest index of the variable is called as degree. So here the powers are 2, 1 and 0. And out of these 3 powers, 2, 1, 0, the highest power is 2, means degree of this polynomial is 2. Here degree is 2, means this is a quadratic polynomial. Because we have to classify the polynomials as linear, quadratic and cubic polynomial. And these 3 are the types of polynomial based on the degree. So here first we have to find the degree of the polynomial, and then we classify out of these 3 types. So here the degree of this polynomial is 2, highest index is 2, so this is a quadratic polynomial. Because this is the definition of quadratic polynomial, means the degree of the polynomial is 2, then it is a quadratic polynomial. सेकंड एक्झाम्पल, दुसरं उदाहरण पाहूया. 5p म्हणजे 5 गुणिले p. इथे चल आहे p आणि p चा सर्वात मोठा घातांक 1 आहे आणि बहुपदीचा घातांक सर्वात मोठा 1 आहे, म्हणजे याची कोटी 1 आहे. आणि ज्या बहुपदीची कोटी 1 असते त्याला रेषीय बहुपदी म्हणतात. म्हणजे दिलेली बहुपदी रेषीय बहुपदी आहे. इन दिस सेकंड एक्झाम्पल, 5 into p. Here the index of variable p is 1, means highest index is 1, means degree of this polynomial is 1. So here degree is 1, and the polynomial with degree 1 is called as linear polynomial. So the degree of this polynomial is 1, hence this is a linear polynomial. तिसरं उदाहरण आहे, √2 गुणिले y वजा 1/2. इथे 2 पदे दिलेली आहेत. पहिलं पद आहे √2 गुणिले y. इथे y चा घातांक
दिलेला नाही म्हणजेच 1 असतो आणि दुसरं पद वजा 1/2 आहे, याचा घातांक 0 असणार आहे कारण हे स्थिर पद आहे. म्हणजे इथे घातांक आहेत 1, 0 आणि इथे सर्वात मोठा घातांक 1 आहे म्हणजे या बहुपदीची कोटी 1 आहे. म्हणून इथे लिहिले कोटी 1 आहे आणि ज्या बहुपदीची कोटी 1 असते त्याला रेषीय बहुपदी म्हणतात. म्हणजे ही बहुपदी रेषीय बहुपदी आहे. In the third example, the given polynomial is root 2 into y minus 1/2. Here first term is root 2 into y and here power of y is not given means it is 1 and second term is minus 1/2, it has a power 0 because this is a constant term and constant term have an index means power 0. So powers are 1, 0 and here highest power is 1 means degree of this polynomial is 1. So degree is 1 here means whenever the polynomial have a degree 1 it is called as linear polynomial. So the given polynomial is linear polynomial. चौथं उदाहरण m घन अधिक 7m चा वर्ग अधिक 5/2m वजा √7. इथे 4 पदे दिलेली आहेत या बहुपदीमध्ये पण आपल्याला कोटीवरून प्रकार ओळखायचा असल्यामुळे आपण याचे घातांक प्रथम पाहूया. पहिल्या पदामध्ये घातांक 3 आहे, इथे 2 आहे, इथे m चा घातांक दिलेला नाही म्हणजेच 1 आहे आणि शेवटचं पद स्थिर संख्या आहे म्हणजे घातांक 0 आहे. म्हणजे इथे घातांक झाले 3, 2, 1, 0 आणि सर्वात मोठा घातांक 3 आहे म्हणजे याची कोटी 3 आहे आणि ज्या बहुपदीची कोटी 3 असते त्याला घन बहुपदी म्हणतात. म्हणजे दिलेली बहुपदी ही घन बहुपदी आहे. In the fourth example, given polynomial is m cube plus 7m square plus 5/2 into m minus √7. So there are 4 terms in this polynomial. But we have to classify into the types of polynomial based on the degree. So let us check the powers of each term. So power of first term is 3 means power of first variable m is 3. In the second term power of variable m is 2. In the third term power of variable is 1 and in the last term this is a constant means it has a power 0. So powers in each term of variable are 3, 2, 1, 0 respectively. So the highest power is 3 means the degree of this polynomial is 3. So degree is 3 means this is a cubic polynomial because this is the definition of cubic polynomial means in a polynomial in which the highest power is 3 means it has a degree 3 then it is called as cubic polynomial. So this polynomial have a degree 3 means it is a cubic polynomial. पाचवं उदाहरण आहे a वर्ग. इथे चल दिलेला आहे a आणि एकच पद आहे आणि इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे म्हणजे याची कोटी 2 आहे आणि ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्याला वर्ग बहुपदी म्हणतात. म्हणजे ही वर्ग बहुपदी आहे. In this example, the given polynomial is a square. So only one term is there and variable used is a and the index of this variable a is 2 and here highest index is 2 means degree of this polynomial is 2 and whenever the polynomial have degree 2 then it is called as quadratic polynomial. So this is a quadratic polynomial because degree is 2. आणि शेवटचं उदाहरण या प्रश्नातील 3 गुणिले r चा घन 3 गुणिले r घन असं आपल्याला बहुपदी दिलेली आहे. मग इथे r हे चल आहे आणि सर्वात मोठा घातांक 3 आहे आणि सर्वात मोठा घातांकालाच कोटी म्हणतात. म्हणजे या 3r घन या बहुपदीची कोटी 3 आहे आणि ज्या बहुपदीची कोटी 3 असते त्याला घन बहुपदी म्हणतात. म्हणजे ही दिलेली बहुपदी घन बहुपदी आहे. In the last example, given polynomial is 3 into r cube and here variable used is r. So only one term is there and variable is r and the highest index of the variable r is 3 means here degree of this variable is 3. So highest index of the variable is called as degree. So here degree is 3 means it is a cubic polynomial because cubic polynomial means the degree with
polynomial 3. Here the polynomial having degree 3 means it is a cubic polynomial.